सहसा फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात, पण काही वर्षी 29 दिवस असतात. 29 दिवस असणाऱ्या फेब्रुवारी महिना असणाऱ्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात आणि 29 फेब्रुवारीला लीप दिवस. तर हा लीप वर्ष प्रत्येक 4 वर्षानंतर येत असतो आणि प्रत्येक लीप दिवशी आम्ही कोणत्या तरी नवीन जागी जाण्याचा प्लॅन बनवत असतो. मागच्या लीप दिवशी म्हणजे 29 फेब्रुवारी 2020ला अर्पित आणि मी कमलापूर हत्ती कॅम्पला गेलो होतो आणि तोच माझा होता पहिला व्लॉग. 2024 यावर्षीसुद्धा आम्ही 29 फेब्रुवारीला कुठंतरी जाण्याचा प्लॅन बनवला आणि ती जागा होती टिपागड. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आशिष कालसर्पे क्लिक्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आमच्यापैकी कोणीच टिपागड गेलेला नव्हता. मी सुद्धा लहान असताना चढलो होतो, पण विसरून गेलो होतो की तो प्लेस कसा आहे. जसा प्लॅन तयार झाला तसे आम्ही आमचे गडी जमवले. अर्पित, मयूर, सचिन, शोभित, प्रतीक, स्वप्नील, अमित आणि मी असा 8 जणांचा ग्रुप तयार झाला. गाडी गेली आणि आम्ही निघालो टिपागडसाठी. मालेवाडा आणि ग्यारापत्तीच्या बाजूने या विकी भाऊने गाडी टाकली. गडचिरोलीच्या जंगलाला एक विशेष ओळख आहे. चढ उतार, जंगल, छोटे गाव, नद्या नाले पार करत शेवटी आम्ही टिपागडसाठी पलटण्याच्या पाट्याजवळ पोहोचलो. मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे या फाट्यावर. ह्या इकडून आम्ही आलो ग्यारापत्तीवरून. आता इथून आपल्याला टिपागडसाठी पलटा लागतं. पाहू शकता इकडे ग्यारापत्ती आहे, इकडे कोटगुल आहे. फाट्यावरून वळण घेऊन नेहाकल गाव ओलांडून शेवटी आम्ही पोचलो टिपागडच्या पायथ्याशी. आम्ही आमच्यासोबत मसाला भात बनवण्याचं सामान पकडला होता आणि एक पाण्याची कॅन पकडली होती. पण डोंगरावर एवढा सामान न्यायचं म्हणजे कसरतच होती. मग बांबूच्या मदतीनं असा जुगाड बनवला. अमित हाय बोलो हाय. मित्रांनो, तिथे पाण्याची काय व्यवस्था आहे काही माहीत नाही, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट अशा प्रकारच्या जुगाड करून कॅनवर नेतात. थोडे चढल्यावर अर्पितला एकदम थकवा जाणवला, तर मग आम्ही थांबलो. मग सामानवर चढवण्याचा वेळ वाचवण्यासाठी बाकी निघाले. मित्रांनो, आता जवळपास मी 1 किलोमीटर आलो आहे. माझे बाकीचे गाडीत गेले आहेत, पण आता थोडा अर्पितला थकवा आला त्याच्यामुळे तो बसला आहे. मयूर मी आता समोर जाऊ. आता अजून जवळपास 2 किलोमीटर आहे. बरं आहे की हा असा आता रोड बनलेला आहे, नाहीतर आधी अशा प्रकारची चढण होती. पण आम्ही नशिबानं असा रोड आहे. बाकीचे सगळे सामान घेऊन निघाले. अर्पितला जसं बरं वाटायचं तेव्हा आम्ही समोर निघायचो. मित्रांनो, आमचे मित्र वर चढले वाटते, पण आता हे अर्पितचा थोडा प्रॉब्लेम वाटत आहे आज. हा बघा, तो तिथे बसून आहे. इकडे मयूर आहे. लुट गए हा लुट गए. मयूर कसं वाटतंय भावा? खूप छान वाटतंय. थकवा येतोय? खूप थकवा आलेला आहे. सध्या आम्ही रेस्टिंग मोडमध्ये आहोत. माझी तर हालत खराब. आता पुरा डाऊन आहे मित्रांनो. म्हणजे विचार करा, व्लॉग बनवत आहो पण बाकीचे पार्टनर व्लॉगमध्ये नाही. म्हणजे किती गोष्ट झाली आहे इकडे. ते तुम्हाला समोर मिळतील. मग फायनली आम्ही तलावाजवळ पोहोचलो. फायनली आलो मी तलावाच्या जवळ. अमित, सचा. तलावावर पोहोचल्याबरोबर अर्पित एकदम खुश झाला. फक्त अर्पितच नाही तर आम्ही पण खुश झालो.
कारण की जो नजारा आम्हाला दिसत होता तो एकदम नयनरम्य होता. मित्रांनो, आता एकदम तलावाच्या बाजूला पोहोचलो. एकदम भारी वाटला यार. आपल्या गडचिरोली जिल्ह्यात इतका चांगला निसर्गरम्य परिसर आहे हा. तर हा बघा, इथं तुम्ही हे जे बघत आहात माझ्या मागे, इथं जेव्हा जत्रा भरत असेल तेव्हा इथं दुकानं लागत असतील लाईनीने. आणि आपल्याला आता तिकडे त्या मंदिरापर्यंत जायचं आहे. आता अर्पित काहीतरी फोटो ट्राय करणार आहे. हा इकडे आहे, बंद आहे. शायद आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे यार. मागे मागे तुझ्या मागे ए सोबत मित्रांनो, फायनली मी ह्या थांब्याच्या जागी पोचलो आहे. इथं खूप साऱ्या लोकांची गर्दी आहे. माझ्या समोर नजारा बहुत भारी आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. तलावाजवळ मातालपेन या देवीचे एक मंदिर आहे, जे आदिवासीची देवी म्हणून ओळखले जाते. तर मयूर आणि मी त्या देवीची पूजा केली. ऑलरेडी आम्हाला उशीर झाला होता, तर आम्ही आमच्या स्वयंपाकाचं काम चालू केला. आमच्या आचारी अमित कामावर भिडला. आम्ही पटापटा त्याला मदत करू लागलो, कारण मला पुन्हा वर चढायचं होतं. नाही मित्रांनो, आता आमच्या इथं मसाला भात तयार आहे. आता वनभोजन करतो आम्ही आणि मग नंतर जातो आम्ही त्यावर. अशा प्रकारे अमितनं बहुत खतरनाक बनवला आहे. नंतर मी समोर निघालो. तलावाच्या समोरच्या दुसऱ्या पारावर जी दरी आहे तिथून थोडं पाणी झिरपत असते आणि ती जागा म्हणजे टिपागडी नदीचे उगमस्थान. मित्रांनो, ह्या इथून आलो मी फक्त उगमस्थान पाहायसाठी. हा बघा, हाय टिपागडी नदीचे उगमस्थान. ह्या एवढी कसरत करून आलो. मित्रांनो, हा जे तिकडे तलाव आहे तो टिपागड पर्वतच्या, त्या तलावापासून या नदीच्या उगमस्थान होते मित्रांनो. तर हे बघा, इथून उगम होऊन ही नदी या दरीद्वारे मोठी मोठी होत जाते. हा बा, बिलकुल इथून निघाली आहे. आणि हे बघा, तुम्ही झूम करून दाखवतो. हे अशी नदी मग इकडे मोठी होत होत जाते. आणि जे मालेवाड्याकडे येत आहे तीच ही नदी आहे मित्रांनो, टिपागडी नदी. चला, आता मी रिटर्न जातो वर. पुन्हा आम्हाला तिकडे वर जायचं आहे. अर्पित आता बिझी आहे फोटो काढण्यासाठी आणि मी इकडे उगमस्थान दाखवासाठी आलो. पहा, चला आता मित्रांनो रिटर्न निघतो मी इकडे. डेंजरस वाटतंय थोडा, पण काही हरकत नाही. एक वेळ दाखवून देतो मी कसं आलो. एकदम इथून पाय स्लिप मारतात. इकडून आलो. पहा, इथून माझ्या पाय स्लिप झाला होता. मी म्हटलं पडून घेईन, त्याच्यामुळे मी इकडून सेफ जागेवरून आलो. कधी ओव्हर एक्साइटमेंटमध्ये जवळचा रस्ता पकडून नका. आधी पाहून घ्या की कुठून आपण उतरू शकतो. जसं मी इथून पडत होतो घसरून, पण मग मी इकडून थोडा फिरून आलो
पण सेफली मी इथं पोचलो आहे. तरी इथं थोडं पाय घसरायचे चान्स आहे. तिकडे सापाची भीती आहे, म्हणून आता मी निघून जातो लवकर. खूप वानरे दिसतात तिथं. हे बघा मित्रांनो, खूप वानर आहे तिथं. मित्रांनो मी इकडून आलो, मग ते इथून गेलो होतो, तिथूनच जाणार आहे. पण मला इकडे बघा अशी काय दिसतंय रचना, बहुत भारी वाटतंय. पुन्हा मी तलावाच्या बाजूने आलो तर सगळे भांडे धुण्यात आणि तलाव एन्जॉय करण्यात व्यस्त होते. मग आम्ही वरच्या गुहेकडे जाण्याचा विचार केला, तर जेवण झाल्यामुळे कुणाची वर चढायची इच्छा नव्हती. मग अर्पित, सचिन आणि मी वर चढायला निघालो. बाकी तलावाजवळ थांबले. ते तलावात पाणी एन्जॉय करत होते आणि आम्ही तिघे पायऱ्यांनी चढायला लागलो. उभी चढाई असल्यामुळे आणि जेवण झालं असल्यामुळे चढताना जिगरत होती. अर्पितचा पुन्हा एकदा पॉवर डाऊन झाला, तर तो आल्यापायी परत तलावाकडे निघून गेला. आता सचिन आणि मीच समोर निघालो. खरं तर आमची पण वाट लागली होती आणि थोड्या वेळात ती वरची गुहा पण दिसली. कसं आहे मित्रांनो, आम्ही आधीच जेवून टाकलो ना, त्याच्यामुळे नाही का थकवा जरा जास्त येतं. तो आहे कोणतं त्याचे राहा. मित्रांनो पाणी कधी विसरू नका. बरं याला इथच्यात पण पाणी विसरू नका मित्रांनो, लय आटते. हे बघा इथं यायचं होतं आम्हाला. सगळं जास्त काही दूर नव्हता, फक्त आपण जेवण केलो ना, हेच गलती केलो. गुहा तर दुरून एकदम भारी दिसत होते. गुहेच्या आतल्या देवतांचे दर्शन करून आम्ही अजून पुढे निघालो. समोर बघा पडीक किल्ल्याचा भाग आहे. हा किल्ला म्हणजे पुरमशाह मडावी राजाचा किल्ला आहे. किल्ल्याच्या आवारातच एक भुयार दिसले. मग आमची भुयाराच्या समोर लक्ष गेली तर तिथं डोंगराचा एकदम भारी नजारा होता. मग पुन्हा आम्ही दोघे समोर निघालो. लाल पेंटने दगडावर कुठं जायचं याच्या दिशा दाखवल्या होत्या. मित्रांनो इथं जागोजागी ॲरो काढलेले आहेत. जसं बघा हा इथं आहे, क्रॉस केला आहे म्हणजे इकडे जायचं नाही, पण हे इकडे जाऊ शकतो आपण. चल सचा जाएंगे. या दगडांच्या एकदम टॉपवर जाण्यासाठी दिशा बघत बघत जावं लागते. पण मधातच खाई होती. जरासाही तोल गेला तर खाली पडून फटीत फसण्याचा धोका होता. पण योग्य पद्धतीने एकमेकांना साथ देत सचिन आणि मी दोघं समोर जात राहिलो. समोर जात होतो पण डोंगरावरच्या खडकाच्या भुलभुल्यात आम्ही जणू काही फसतच जात होतो असं वाटत होतं. आणि आम्ही कसे तरी वर चढण्याच्या दगडापर्यंत पोहोचलो. कसं वाटतं सध्या? पण मला भेवाय मी उतरून कसा. हो ना, जहाल्या बाय हा डोंगर, हा लास्ट डोंगर. मित्रांनो इथून समजत नाही मी कसा चढू, त्याच्यामुळं सचिनच दाखवलं आता तुम्हाला. काय सध्या तिकडं मी या साईडून जाण्याचा प्रयत्न केला तर जसा हा आपली एक भिंत आहे, दगडाची भिंत, ही पूर्ण राऊंड बनून गेलेली आहे त्या साईडला.
त्याचवेळेला राऊंड गेले तर वरून ओपन आहे पण साईडून पूर्ण पॅक आहे. म्हणजे मग त्याच्या समोर जायसाठी काय आहे का? त्या समोर जाण्यासाठी म्हणजे खाली एक दगड आहे वरती एक दगड आहे मोठा बीच मध्ये गॅप आहे. म्हणजे काही अर्थ नाही तिकडे जाऊन. खालून वर चालू शकतो आपण वरून खाली कसं यायचं मग. बरोबर. त्यामुळे आता रिटर्न येतात. हो रिटर्न लागेल असं वाटत आहे मला. खरं ॲडव्हेंचर तर इथं वाटत होतं, पण त्या दगडावरून काही सपोर्टच नव्हता, तर समजत नव्हतं की वर कसं चढायचं. तरी आम्ही वर चढण्याचा निर्णय घेतला आणि वर चढणार तेव्हाच सचिनची लक्ष एका धोकादायक वस्तूकडे गेली. जे बिलकुल समोर एक मधमाशाचे छत होते. साधेसुधे मधमाशा नाही, आग्याम होतील. तरी हा एकदम रिस्की. मग भाई वर जाण्याचा रिस्क आम्ही घेतलाच नाही. या मधमाशांच्या चावण्यामुळे 7 बहिणींच्या डोंगरावर काही पर्यटकांचा जीव गेलेला आहे. आम्ही लगेच खाली उतरलो आणि तलावाच्या वाटेने लागलो. हा नजारा पाहून तर माझ्या घरचे जाऊन येते ह्याच्यावर पुन्हा. चल रिटर्न. काही रिस्क नाही घ्यायची जास्त. बॅक टू पवेलियन. मित्रांनो कसं आहे, कधी कधी जितकं भेटलं ना तितकं बाकीच्यांना पाहायला भेटत नाही. तर जेवढा भेटला त्याच्यात खुश राहायला पाहिजे आपण. तर म्हणून आम्ही त्या वर चढलो नाही आणि तिथं ॲक्च्युली मोहोतेल होता. तर कोण रिस्क गेलं म्हटलं म्हणून जाऊ दे, आम्ही प्लॅन ड्रॉप केला वर चढायचं. बट आता आम्ही रिटर्न चाललो. मित्रांनो कसं तरी वाटतं यार. एवढा रिस्क तर नाही घेतला यार मी जीवनात कधी, पण मजा येत आहे. चल आता रिटर्न सचिन तलावाकड. का नजारा आहे रे भाई. तिथं चढता चढता राहिलो आहे. पहा तिथे झेंडा पण लागला आहे दिसता. पण त्या मोहोतेलमुळं नाही का आम्ही रिस्क नाही घेतला. चढू शकत होतो पण नाही का तिथं उतरासाठी पाय टेकवायला जागा नव्हती म्हणून. नाहीतर आम्ही तर खिलाडी आहोत. एका गोट्यामुळे झाला. हो जाऊ दे, काही विषय नाही. तिकडे पहा मित्रांनो थोडा बनवा लागलाय. हो 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 क्या सीन है मेरे भाई. इतक्या जवळ जाऊनही आम्ही शिखर गाठू शकलो नाही याचे दुःख होते. पण आजच्या सगळ्या पर्यटकांपेक्षा आम्ही दोघांनी जास्त अंतर पार केलं याचा एक आनंद पण होता. मग आता आम्ही निघालो परतीच्या वाटेवर. तर मित्रांनो आता मी चालू आहे रिटर्न माझ्या मित्रांसोबत. आता आमचं झालं आहे पाहून पूर्ण परिसर. म्हणजे हे निसर्गाचीच देण आहे की पहाडीवर तलाव आहे. एक नदी उगम पावते त्या तलावापासून टिपागडी. म्हणजे तरी तिच्या या तलावातलं पाणी कधी कमी नाही होत. 12ही महिने इथं पाणी अवेलेबल असतो, इतक्याच प्रमाणात असतो. पावसाळ्यात थोडा प्रमाण जवळपास कमी जास्त होऊ शकते, पण निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल. फेब्रुवारी महिन्यात 22-23 तारखेला या जागी जत्रा भरत असते, तर आपण तेव्हा येऊ शकता. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याचं लोकेशन शेअर केलेलं आहे. तरी स्क्रीनवर बघू शकता की मी गावांच्या नावासकट याचा रस्ता समजवला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही हा टिपागडची सफारी पूर्ण केली आहे. बोलतो काहीतरी बाबा का बोलू. खूप एक्साइटिंग हा एवढा प्रवास होता. हा जो माझ्या मागे आहे माणूस पण पुढे चाललो, याला एकाच वेळी मजा आली उतरताना. तर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटू याच्या नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत साइन आउट.